अकोल्यामध्ये 17 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे आणि या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर आता त्याचे नातेवाईक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। या विद्यार्थ्याच्या नातेवाईकांचे पोलिसांवर सध्या गंभीर आरोप पाहायला मिळतात। उच्च शिक्षणाची आणि शिकवणी वर्गाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी हे शहरामध्ये स्वप्न घेऊन येतात आणि असे स्वप्न घेऊन एक 17 वर्षीय विद्यार्थी इथे आला, पण त्याने आत्महत्या केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आता त्याचे नातेवाईक आक्रमक झालेले आहेत। 11वी मध्ये शिकणारा हा मुलगा होता ज्यानं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर आता नातेवाईकांनी पोलिसांवरच गंभीर आरोप केलेले आहेत। प्रसन्न वानखडे असे या मुलाचं नाव आहे आणि पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं, त्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केली असं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। 17 वर्षीय मुलगा होता हा। नीट परीक्षेची तयारी करत होता। 1.5 महिन्यापूर्वीच एका दुसऱ्या विद्यार्थ्याशी त्याचा वाद झाला होता आणि यातूनच संबंधित मुलाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं असा आरोप आता त्याचे नातेवाईक करतायत आणि या सगळ्या तणावामध्ये त्यानं आत्महत्या केल्यासंदर्भातला गंभीर आरोप हा नातेवाईकांकडून केला जातोय। पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं असा त्यांचा आरोप आहे। अकोल्यामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे।